नाणेफेक जिंकत प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय नाईक ब्रदर्स क्रिकेट टीमला प्रथमतः आहे फलंदाजीचं आमंत्रण। आणि या संपूर्ण मालिकेमध्ये आम्ही सातत्याने पाहतोय की नाईक ब्रदर्स क्रिकेट जो संघ आहे त्या संघाला प्रथमतः फलंदाजीच मिळते आहे। हा देखील एक योगायोग आपल्याला म्हणता येईल या स्पर्धेच्या माध्यमातून। चला नाईक ब्रदर्स क्रिकेट संघ सलामीची जोडी त्वरित मैदानामध्ये पाठवा। डीजे ऑपरेटर जरा संपर्क करायचा, डीजे ऑपरेटर। हॅलो चेक, हॅलो चेक, सुस्वागत, हॅलो चेक। दोन्ही टीमच्या संघनायकाने तुमचा एक्स्ट्रा खेळाडू देखील आमच्या कॉमेंट्री कक्षामध्ये पाठवायचा आहे। दोन्ही संघनायक तुमचा एक्स्ट्रा खेळाडू आहे 12th मॅन, तो आमच्या कॉमेंट्री कक्षामध्ये आला पाहिजे याची काळजी घ्या। अतिशय सुंदर असं नीटनेटकं आयोजन या स्पर्धेचं गेले 5 दिवस या मैदानावरती नवजीवन हायस्कूलच्या अलिशान पटांगणावरती आपण या क्रिकेटचे सामने खेळवत आहोत। आणि आजचा या स्पर्धेचा अंतिम दिवस, अंतिम दिवसामध्येच आपल्याला या सामन्यानंतर अंतिम लढत देखील पाहायला मिळेल। आजच्या दिवसामधील ही आहे तिसरी लढत। महाराष्ट्र टायगर्स बनाम नाईक ब्रदर्स या सामन्यातील विजेता संघ जाईल अंतिम फेरीमध्ये आणि त्यांची ग्रंथिका जुळली जाईल लबेक सौंदर्य क्रिकेट संघासमवेत। प्रथमतः लबेक सौंदर्य क्रिकेट संघ हा अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ आपल्याला मिळाला आहे। आणि लबेक सौंदर्य क्रिकेट संघाच्या विरोधामध्ये अंतिम सामना खेळण्यासाठी कोणता संघ आपली पात्रता आणि योग्यता सिद्ध करेल याच्यासाठीची ही सेमीफायनलची दुसरी महत्त्वाची लढत आम्ही तुमच्या समोर कव्हर करतो आहोत। सामन्याला सुरुवात होईल। गौरव नामक गोलंदाजी मार्कवरती आहे आणि त्याच्या समोर स्ट्रायकिंग एंडला बॅटर तयार परेश आणि परेश आणि अमीर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। परेश स्ट्रायकिंग एंडला आहे तयार आणि त्याच्या समोर गोलंदाजीसाठी गौरव। सेमीफायनल 2 मधील पहिल्या षटकातील हा आहे पहिला बॉल और पिच चेंडू, पहिल्या चेंडूवरती ताकद देण्याचा प्रयत्न यावेळेला पाहायला मिळाला। कव्हर, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक टप्पा घेत चेंडू स्पर्धेच्या डी झोन मध्ये प्रवेश करतोय व एकंदरीत पहिल्या चेंडूवरती 2 धावांनी स्वतःचं खातं ओपन केलं जाते ते परेशच्या बॅटमधनं व पर्यायानं संघाचं खातं देखील ओपन केलं जात आहे। धावांचा आघात केलाय। आक्रमकता ही बचाव का साधन आहे। पहिल्या चेंडूपासून आक्रमण करणं ही गरजेची बाब आहे कारण उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये हारणं कोणाला पसंत नाहीये। दोन्ही संघांना तर जिंकायचं आहे, मात्र एकाला हरावं लागेल। मात्र तो हरणारा संघ कोणता आहे, या स्पर्धेला टाटा गुडबाय करणारा संघ कोणता आहे आणि या सामन्याच्या विजेतेपदासह अंतिम फेरीमध्ये दाखल होणारा संघ कोणता आहे याची निश्चिती करणारी ही आहे महत्त्वाची लढत। गौरव तया पहिल्या चेंडूवरती 2 धावांचा फटका परेशच्या बॅटमधून आलाय। 2 धावा खर्च गेल्या। गौरव राईटम ओव्हर द विकेटचा मारा करेल। पंचांच्या डाव्या हाताकडून ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी गौरव तयार आहे गोलंदाजी मार्कवरती। दुसरा बॉल या षटकामधील गौरवचा स्ट्रायकिंग एंडला आहे परेश। ऑफ साइड ऑफ टर्मिनलला पिच केले। टप्पा पडल्यानंतर थोडंसं वळण घेत चेंडू बाहेर निघाला आणि बाहेर जाणाऱ्या चेंडू सोबत छेडखानी करायचा प्रयत्न स्ट्रायकिंग एंडच्या बॅटर परेशचा आपल्याला पाहायला मिळतोय व दरम्यानच्या कालावधीमध्ये चेंडूने बॅटमध्ये संपर्क नाहीये। चेंडू निर्धाव गणला गेला, तो गौरवच्या खाती। सुंदर नीटनेटकं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। सौंदर्य प्रीमियर लीग लेन बॉल थोडीशी फ्लाईट दिली आहे, वातावरण टाईट करण्याचा देखील प्रयत्न झालाय। गौरवचं कौतुक करावं लागेल। अनिवार्य पॉवर प्लेचं पहिले षटक आहे। केवळ 2 क्षेत्ररक्षकांना मुभा असेल, सर्कलच्या बाहेर आपण क्षेत्ररक्षण करू शकता सीमा रक्षक म्हणून। आणि ही अभेद्य जी भिंत आहे सर्कलवरती ती भिंत भेदण्याचा प्रयत्न स्ट्रायकिंग एंडच्या बॅटर परेशचा मात्र पाहायला मिळतं। सुरुवातीचा पहिल्या चेंडूवरती 2 धाव आणि त्यानंतर 2 चेंडू आले निर्धाव। गोलंदाज तयार। चांगला चेंडू पुलर लेनची सातत्याने गोलंदाजी पाहायला मिळते। अचूकता आहे। जसप्रीत बुमराह ज्या पद्धतीने अचूक टप्प्याची गोलंदाजी करतो, आम्ही सातत्याने मी सांगत असतो की घरामध्ये पप्पा गोलंदाजाचा, घरामध्ये पप्पा कट्ट्यावरच्या गप्पा आणि गोलंदाजाचा टप्पा खूप चांगला असावा। तो चांगला टप्पा आपल्याला पाहायला मिळतोय तो गोलंदाज गौरवच्या माध्यमातून। सलगचे 3 चेंडू हे निर्धाव आहेत।
गोलंदाज गौरव तयार राऊंड विकेटचा मारा करेल. अक्रॉस लाईनचा वापर केला, शपल क्रॉस झाला, चेंडू होयमध्ये हवेत विरलेल्या चेंडूचं झेलात रूपांतर रिले झेल पाहायला मिळाला. जो आपल्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रिले झेल पाहायला मिळतात त्या पद्धतीचा रिले झेल. एकाच्या हातामधनं चेंडू जरूर निसटला, मात्र दुसऱ्या क्षेत्ररक्षकाचं बॅकअप पाहायला मिळालं. एकंदरीत चांगला झेल पाहायला मिळालाय. पहिला धक्का परेश परतलाय तंबूच्या आसरेला आणि बाद होण्यापूर्वी त्याने योगदान दिलंय ते 2 धावांचं 5 चेंडूमध्ये 1 बाद 2 असा धावफलक. प्रथमतः फलंदाजी करत असताना नाईक ब्रदर्स क्रिकेट संघ. सुंदरसा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू हवेत. एक तुम्ही जर रिप्ले देखील पाहताय मेगा स्क्रीन वरती. रिले झेल क्षेत्ररक्षकाने बॅकअप केलं आणि क्रिकेटमध्ये ताळमेळ असणं खूप गरजेचं आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये समीर नाईक. 1 बाद 2 अशी अवस्था. प्रथमतः बॅटिंग करत असताना नाईक ब्रदर्स क्रिकेट टीम समीरजी नाईक यांना लवकरात लवकर मैदानामध्ये यावं लागलं. याला कारण आहे की पहिल्या षटकामध्ये धक्का दिलाय तो गोलंदाज गौरवने प्रतिस्पर्धी संघाला. नाईक ब्रदर्स क्रिकेट प्रथम संघ बॅटिंग करत असताना आपण पाहतोय गौरव तयार. गोलंदाजी मार्कवरती शेवटचा बॉल. या षटकामध्ये आल्या आल्या मोठा फटका खेळायचा आहे समीर नाईकला, मात्र तसं घडलं नाहीये. चेंडूने बॅट मध्ये संपर्क नाहीये. जो अनुमान वर्तवला होता स्ट्रायकिंग एजच्या बॅटर समीर नाईकने त्या अनुमानाला चेंडूने ऐन मोक्याच्या क्षणी छेद दिला आणि किंचितशी उंची कमी असल्यामुळे चेंडू मात्र यष्टिरक्षकाच्या गोदीमध्ये पाहायला मिळतोय. दरम्यानच्या कालावधीमध्ये पहिलं किफायती कंजूशी धावसंख्येला रोधक लावणारं षटक हे गोलंदाज गौरवच्या माध्यमातून थांबतंय व पहिल्या षटकाच्या सांगते एकेरीज नाणेफेकीचा कौल विरोधात गेल्यानंतर नाईक ब्रदर्स क्रिकेट संघ प्रथमतः बॅटिंग करत असताना 1 बाद 2 असा धावफलक हा पहिल्या षटकाच्या सांगते एकेरीज. नवीन गोलंदाज तयार. गोलंदाज मार्कवरती पहिलं षटक अवघ्या 2 धावांचा आपण पाहतो. यावेळी आखोड्यापती चेंडू पूल केला, चेंडू चालला शॉर्ट मिड विकेटला. 1 धाव आली आहे. जमिनीलगतचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. एकेरी धावीने सांघिक धावफलक पुढे जाईल 3 वरती. एका गड्याच्या मोबदल्यात 1 बाद 3 1 षटक व 1 चेंडू आतापर्यंत खेळ संपला. राजेशजी माळुते आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये उपस्थित झाले, त्यांचं देखील स्वागत आहे. थोडीशी धावगती वाढवावी लागेल फलंदाजी करणाऱ्या क्रिकेट टीमला, कारण ही उपांत्य फेरीची लढत आहे आणि या सामन्यामध्ये हरणं कोणाला पसंत नाहीये. या वेळेला चांगला फटका, क्षेत्ररक्षक खूप दूर आहे, चेंडू भूर झालाय. संजीवनी चौकार, लॉंग लेग बॉर्डर यांच्या बाहेर पार, चौकार. अंतिम फेरीमध्ये या अगोदर पहिला संघ लबेक सौंदर्य क्रिकेट संघ आपल्याला मिळाला आहे आणि लबेक सौंदर्य क्रिकेट संघाच्या समोर लढत देण्यासाठी कोणता संघ योग्य ठरेल याची निश्चिती होईल. महाराष्ट्र टायगर्स विपक्ष नाईक ब्रदर्स या 2 संघांच्या दरम्यान कोणता संघ विजय संपादन करेल हे देखील पाहावं लागेल. स्ट्रायकिंगला समीर नाईक तयार. एका आक्रमक अंदाजामध्ये फलंदाजी करत असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अरबाज खान. खान ओंकी खान. अपील अपील उत्साह खूप जास्त आहे बघा मैदानावरती. सगळे क्षेत्ररक्षक एकत्र आले आहेत कारण समीर नाईक यांच्या विकेटची अहमियत माहिती आहे. ही प्राइज विकेट आहे, ही विकेट मिळवायची आहे. ही विकेट मिळवत प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजीवरती दडपण आणायचा हा इरादा आहे. मात्र क्रिकेट हा जर तरचा खेळ नाहीये, अगर मगरचा अजिबात खेळ नाहीये. काय घडेल या मैदानावरती हे देखील पाहावं लागेल. समीर नाईक सेफ झोन मध्ये आहेत. और पिच बॉल समोर खेळ आहे, मिड ऑफला आहे क्षेत्ररक्षक. धावबाद करण्याची संधी, थोडस ताळमेळ बिघडला होता. अंतिम क्षणी हा करत धाव घेतला निर्णय झाला आणि त्या दरम्यान आपण पाहिलं तर एकेरी धावेची लहर ही मैदानामध्ये पाहायला मिळते. एकेरी धावेने सांघिक धावसंख्या पुढे सरकली आहे 8 वरती. 1 षटक 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपला. डीजे ऑपरेटर जरा संपर्क करा.
1.4 षटकांचा आतापर्यंत खेळ संपला. 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यात हा धावफलक आहे. प्रथमतः बॅटिंग करत असताना नाईक ब्रदर्स क्रिकेट टीम महाराष्ट्र टायगर्स क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये अरबाज खान गोलंदाजी मार्गपुढे तयार आहे. आतापर्यंत या षटकामध्ये 6 धावा खर्च केले. सुंदर फटका खेळ कव्हरच्या दिशेने पहिली धाव तर वेगात बनवली, दुसरीचा होईल इथे प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत चेंडूची परती येईल. 2 धावांचा कालावधी आहे. झटपट वेगाने 2 धावांची लहर देखील आपण पाहिली आहे. आपण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहोत आणि रत्नागिरी जिल्ह्यामधील राजापूर तालुक्यामधील सौंदळ एका छोट्याशा गावाने आयोजित केलेली खूप मोठी क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहताय. एकाच गावासाठी एका गावाने एकत्रित केलेली ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा अंतिम टप्पा आता मात्र पुढे येत असताना आपण पाहतोय. जसा जसा हा सामना पुढे जाईल अंतिम सामन्याकडे आपण वळणार आहोत. आडवी बॅटने खेळण्याचा प्रयत्न पूल केला. यावेळेला चेंडू अमीरच्या बॅटमधून हा फटका आलाय. अमीरचं योगदान जर आतापर्यंत आपण पाहिलं तर 3 चेंडूचा त्याने सामना केला आणि आतापर्यंत 4 धावा त्याच्या खात्यावरती आहेत. 11 धावा एका गड्याच्या मोबदल्या. षटक क्रमांक 2 ची सांगता झाली आहे. नाणेफेकीचा कौल विरोधामध्ये गेला नाईक ब्रदर्स क्रिकेट टीमच्या आणि नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना नाईक ब्रदर्स क्रिकेट संघ 2 षटकांच्या सांगते एकेरीस एका गड्याच्या मोबदल्यात 11 धावा. हॅलो चिक अरबाजचं आपण हे षटक पाहिलं. अरबाजने या षटकामध्ये 9 धावा त्याने खर्च केले. 2 षटकांचा आतापर्यंत खेळ संपलाय. 11 धावांची टोटल ही स्कोर बोर्ड वरती आहे. हॅलो नमस्कार चेक. हॅलो षटक क्रमांक 3 मध्ये पुन्हा एकदा बोलवलं गेलंय ते गोलंदाज गौरव तयार ज्याने पहिलं षटक टाकलं होतं आणि या पहिल्या षटकात त्याने 1 विकेट मिळवली. केवळ 2 धावा खर्च केल्या. असा अनुभवी गोलंदाज गौरवला पुन्हा एकदा बोलवलं गेलंय गोलंदाजी मार्गासाठी. षटक क्रमांक 3 मध्ये उपांत्य फेरीचा दुसरा सामना तुम्ही पाहताय. या अगोदरची लढत लबेक सौंदर्य क्रिकेट टीमने जिंकली आहे आणि अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलाय. त्यानंतर जर आपण पाहिलं तर दुसऱ्या आजच्या दिवसाच्या सामन्यामध्ये काझमिन स्पोर्ट क्रिकेट संघ हा पराभूत झाला आणि त्या सामन्यात महाराष्ट्र टायगर्स क्रिकेट संघ विजय संपादन करत उपांत्य फेरीमध्ये दाखल झाला. यावेळेला सुंदर फटका बॅटवरती घेतलाय अमीरने पाठवलाय चेंडूला समोरच्या दिशेने लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. संजीवनी चौकार. ना सूरत देखी ना मूरत देखी. स्ट्राइकर एंड के बल्लेबाज अमीर ने तो सिर्फ अपने टीम की जरूरत देखी. 4 धावांनी धावसंख्या पुढे जाते. धावांची अति आवश्यकता आहे. ज्या पद्धतीने माशाला पाण्याची आवश्यकता असते, जीवन जगण्यासाठी श्वास आवश्यक असतो, आजारी माणसाला सलाईनची आवश्यकता असते, त्या पद्धतीने हा सामना जिंकण्यासाठी नाईक ब्रदर्स क्रिकेट टीमला आहे धावांची आवश्यकता. मैदानावर थोडीशी दुखापत झाली आहे. खेळाडूला क्रॅम्प बहुधा आलाय. चौकाराने स्वागत केले गेले गोलंदाज गौरवचं. बघा काय आहे क्रिकेट. ज्या गौरवने पहिल्या षटकामध्ये केवळ 2 धावा खर्च केल्या त्याच गौरवच्या दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूमध्ये चौकार आलाय. म्हणजे 6 चेंडूमध्ये 2 धावा करणारा गोलंदाज एका चेंडूमध्ये 4 धावा खर्च करतोय. चौकाराने आक्रमक सुरुवात आक्रमक अंदाज पाहायला मिळाला अमीरचा. आक्रमकता ही बचाव का साधन आहे. प्रतिस्पर्धी संघावरती तुम्हाला आक्रमण करायचं आहे. दुखापत झाली आहे. थोडंसं पायाला क्रॅम्प आलाय. मात्र क्रिकेट आणि ह्या गावासाठी खेळत असताना दुखापतीकडे थोडंसं दुर्लक्ष देखील केलं जाईल. कारण युवराज सिंग जर आपण पाहिलं तर वर्ल्ड कप मध्ये अक्षरशः लढला होता आणि देशासाठी तो खेळला. नुसताच खेळला नाही तर त्याने वर्ल्ड कप देखील आपल्याला जिंकून दिलाय आणि तेच काम या ठिकाणी समीर नाईक यांना करावं लागणार आहे. दुखापत जरूर झाली आहे. दुखापतीकडे आता तरी लक्ष देऊन चालणार नाहीये कारण हा सामना खूप महत्वाचा आहे. या सामन्यामध्ये हारणं अजिबात पसंत नसेल कारण इतका लांब तुम्ही आतापर्यंत प्रवास केलात, सेमीफायनल मध्ये दाखल झालात आणि हातातोंडाशी आलेला घास तुम्हाला एका झटक्यामध्ये सोडायचा आहे. त्यामुळे या सामन्यामध्ये दोन्ही संघ जिंकण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करणार आहेत. आ देखे जरा किसमें कितना है दम. ये दमखम लढाई मैदान के अंदर. गोलंदाजी मार्गवरती गौरव तयार. पहिल्या चेंडूवरती अप्रतिम चौकार ठोकलाय. बॅटिंगच्या बॅटर अमीर आहे तयार आक्रमक अंदाजामध्ये. सुंदर चेंडू हलके स्लाइस केलाय. पॉइंटच्या दिशेने धावबाद करण्याची संधी देखील आहे. मात्र थोडीशी दुखापत झाल्यानंतर देखील आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पाहायला मिळते. समीर नाईक एकेरी धावांनी सांघिक धावसंख्येत पुढे जाईल. आपण जर पाहिलं तर 2 षटक व 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपला. सांघिक धावसंख्या पुढे गेली आहे ती 16 धावांवर. 1/16 हा धावफलक आहे 2 षटक व 2 चेंडूंच्या सांगते एकेरीज. अमीरचं योगदान जर आतापर्यंत आपण पाहिलं तर 5 चेंडूमध्ये त्याने 9 धावा बनवले. अमीर नाईकने 4 चेंडूमध्ये 5 धावा बनवले.
और पिच बॉल समोर खेळला, बॉलरच्या अगदी डोक्यावरून लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, एक धाव निघेल, दुसरीचा होईल ते प्रयत्न आणि जोपर्यंत चेंडूची परती येईल 2 धावांची लहर देखील पाहायला मिळाली. रक्षक थोडासा नाराज आहे कारण त्याला वेगात फेकी येणं अपेक्षित होतं. गोलंदाज गौरव दुहेरी धावांनी सांघिक धावसंख्या पुढे गेली 18 वरती. षटक क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे सौंदर्य गाव, मैदानाच्या चारी बाजूला आपण नजर टाकूयात. या वेळेला चांगला बॉल, सौ सोनार की एक लोहार की. या अगोदर खूप काही फटके मोठे पाहायला मिळाले, मात्र त्यानंतर एक अप्रतिम चेंडू सगळं काही समाप्त करून टाकतोय आणि समीर नाईक नावाच्या वादळाला थंडगार करणारा चेंडू हा गोलंदाज गौरवचा पाहायला मिळत. गेन अंदर, दंडी बाहेर, विकेटचं पतन. दुसरा धक्का 18 धावांवर. अतिशय महत्वाची विकेट हाती आली आहे. बडी मछली जाले में नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती एक धाव, त्यानंतर आला 2 धावांचा फटका आणि त्यानंतर आली आहे विकेट, तीही समीर नाईकची. मतीन नवीन फलंदाज मतीन मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. मतीन तयार, स्ट्रायकिंग येईल, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज गौरव. आतापर्यंत 2 विकेट्स मिळवलेत 1.4 षटकामध्ये. पुढचा बॉल टाकण्यासाठी गौरव आहे तयार, स्ट्रायकिंग येईल आहे मतीन. यावेळेचा गौरव चेंडू मतीनसाठी बॅटवरती घेतलाय. चेंडू हवेत विरलेल्या चेंडूचं झेलात रूपांतर करण्याचा शर्तीचा प्रयत्न हा अंतिम क्षणी मात्र प्रयत्नच राहिलाय आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये जर आपण पाहिलं तर 2 धावांचा कालावधी आहे. मतीनच्या बॅटमधून निघालाय 2 धावांचा फटका, सांघिक धावफलक पुढे सरकलाय. 2.5 षटक म्हणजे तिसऱ्या षटकाचा आपण कालावधी पाहतोय. 20 धावा. प्रथमतः बॅटिंग करत असताना 2 गड्यांच्या मोबदल्यात हा धावफलक नाईक ब्रदर्स क्रिकेट टीमचा. दोन्ही संघांना मारो या मोरोची लढाई, करो या मरो नाही तो इस प्रतियोगिता से बाहर चले जाओ. आता लढायचं की रडायचं हे ठरवण्याची वेळ आली आहे. यावेळेला चांगला बॉल आतमध्ये आणलाय, कानामध्ये गुदगुल्या करत चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. स्ट्रायकिंगच्या बॅटर मतीनच्या 2 धावा आतापर्यंत मतीनने बनवलेत. एकंदरीत 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या सांगते अखेरीस 20 धावा हा धावफलक 2 गड्यांच्या मोबदल्यात. प्रथमतः बॅटिंग करत असताना नाईक ब्रदर्स क्रिकेट टीम येणाऱ्या 3 षटकांमध्ये किती धावांपर्यंत मजल मारली जाईल नाईक ब्रदर्स क्रिकेट संघाकडून, की किती धावांपर्यंत रोखलं जाईल महाराष्ट्र टायगर्स क्रिकेट टीम कडून, हे सांगण्यासाठी मात्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल अपेक्षित बदल. ऐकूयात आमचे सहकारी समालोचक राजेश जी माळुदे यांचा आवाज. हॅलो, धन्यवाद. या ठिकाणी सामना सुरू आहे तो नाईक ब्रदर्स वर्सेस या ठिकाणी महाराष्ट्र टायगर. पहिले 4 दिवस प्राथमिक द्वितीय फेरीचे खूप चांगले सामने या मैदानावर या दोन्ही संघांनी खेळले. हा उपांत्य फेरीचा सामना या ठिकाणी खेळवला जातोय आणि या अगोदरच्या सामन्यात आपण पाहिलं की लब्बेक संघ हा संघ अंतिम फेरीत दाखल झालाय. नवीन गोलंदाज अरबाज आपलं दुसरं संघाच्या वतीने 4थं षटक मारा करण्यासाठी सज्ज होतोय. धावसंख्येचा विचार केला तर धाव होत्या त्या 20 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि नक्कीच उर्वरित 3 षटकामध्ये 8 गडी हे टगआउट मध्ये शाबूत आहेत. म्हणजे मोठी धावसंख्या उभारण्याचा नक्कीच प्रयत्न करतील अरबाज. या ठिकाणी थोडासा स्लो रन पद्धतीचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय. चेंडूची फेक येते तोपर्यंत या ठिकाणी मोठा मासा गळाला. धावचीच्या स्वरूपात दुसरी धाव घेण्याचा मोह थोडासा टाळता आला नाही, परंतु या ठिकाणी निर्णय चुकतोय आणि तिसऱ्या गड्याच्या रूपात फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होतोय तो अमीर फलंदाज बाद. तिसरा गडी बाद 21 या धावसंख्येवर. गोलंदाज या ठिकाणी मारला होता चांगला चेंडू, परंतु तेवढंच अचूक क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. तिसरा गडी हा
बाद होईल. एक मोठा सामना क्रीडा रसिकांच्या भेटीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय आणि तिसरा गडी 21 या धावसंख्येवर 3.1. तर नवीन फलंदाज येतोय तो सलमानचा खेळ पाहिलाय. 1 आणि 2 तारीखला ज्यावेळेला स्पर्धेला समालोचनाला होतो खूप चांगली खेळी सलमानने केली होती आणि आज अंतिम दिवशी अंतिम महामुकाबला हा अंतिम क्रिकेटचा थरार आपण अनुभवतोय. SPL अर्थात काकापूर क्रिकेट आयोजित सौंदर्य प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून सुंदर गोलंदाजी अरबाजची पाहायला मिळते. आतापर्यंत पहिल्या षटकात त्याने 9 धावा खर्च केल्या होत्या. हा लोअर फुल टॉच पद्धतीचा चेंडू, सुंदर फटका, कलाईदार फटका, 1 धाव तर निश्चित. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक थोडीशी ढिलाई, दुसरी धाव घेण्याचा होता प्रयत्न, परंतु या ठिकाणी विचार केला तर एकाच धावावर समाधान मानत असताना संघ मात्र नेल्सन फिगर मध्ये प्रवेश करतोय. म्हणजे या ठिकाणी विचार केला तर 22 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. 3 गड्यांच्या रूपामध्ये 22 धावा. अरबाज आपल्या गोलंदाजी मार्कावर सज्ज होतोय. या ठिकाणी पाहिलं गेलं तर पंच म्हणून असेल बेटू मुकादम आणि आशिष मालवणकर. पुढचा चेंडू, शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, 1 धाव निश्चित. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक चेंडू तर पकडला जातोय, त्यावर 1 धाव. या सामन्यात जर पाहिलं गेलं तर एक चौकार षटकारांची आतषबाजी जशी पाहायला मिळाली पाहिजे होती तशीच आतषबाजी मात्र पाहायला मिळत नाही आणि परिणामतः या ठिकाणी धावसंख्या ही 23 या धावसंख्येवर स्थिरावताना दिसते. या षटकात आतापर्यंत अरबाजचा विचार केला तर 1 गडी बाद करतोय, 2 धावा बनवतोय. या ठिकाणी बॅटची चेंडू कड घेतोय, स्लिप रिजन मध्ये चेंडू जातोय, 1 धाव तर पळून पूर्ण केली जाईल आणि एका धाव्याने धावसंख्या वधारते. धाव होते त्या 24 धावा. या स्पर्धेच्या ठिकाणी आदरणीय अकबरजी मुकादम यांचं आगमन होत आहे. त्यांना विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हा, विनंती असेल आपल्याला. पुढचा चेंडू, या ठिकाणी चेंडू उडवलाय, पाहूया स्क्वेअर लेगच्या दिशेने. या ठिकाणी 1 धाव, पुन्हा एकदा तोच पवित्र एक धावचीची संधी होती, मात्र या ठिकाणी नॉनस्ट्राईक कडून 3ऱ्या धावेसाठी पाय खोलले गेले होते, परंतु 2 धावावर समाधान मानलं जात आहे. थोडसा वेगळ्या शैलीची गोलंदाजी अरबाज कडून नक्कीच पाहायला मिळेल. धावसंख्या 26 या धावसंख्येवर 4थं षटक प्रगतीपथावर. 5 चेंडूंचा खेळ हा माघारी परततोय आणि शेवटचा म्हणजे भैरवी घालणारा चेंडू या ठिकाणी टाकण्यासाठी सज्ज होईल तो अरबाज. पुढचा चेंडू, शॉर्ट पिच पद्धतीचा पुढे सरसात मारण्याचा प्रयत्न, चेंडू पोळीचा संपर्क न होता हा चेंडू निर्धाव गणला जातोय. 4 षटकांचा खेळ माघारी परततोय आणि या ठिकाणी विचार केला तर 26 अशी धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 6.50 धावांची सरासरी राखली जाते. प्राथमिक 4 षटकांमध्ये अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी असेल, म्हणजे 12 चेंडूंचा खेळ हा बाकी असेल. पण 12 चेंडूंमध्ये एकाच दुसरा मोठे फटके प्रत्येक षटकात पाहायला मिळतील का? या खेळपट्टीचा विचार केला तर 6 षटक म्हणजे 36 चेंडू मध्ये एक 60 ते 65 धावा ही एक मोठी फायटिंग टोटल नक्कीच ठरू शकते. पाहूया कसा असेल पुढचा खेळ. आसिया मैंने बनाया था लेकिन तूने जला डाला, आसिया मैंने बनाया था लेकिन तूने जला डाला, तू फिर जला डाल मैं फिर खरा करूंगा, अशी काहीची स्थिती नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. नवीन गोलंदाज पाचारण केला जातोय तो म्हणजे जर्सी क्रमांक 75चा हा गोलंदाज 5वं षटक टाकण्यासाठी येतोय शहबाज नामक गोलंदाज 10-12 पाऊलांचा रनअप घेत या ठिकाणी राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतोय आणि सलमान असेल स्ट्राईकला. 2 चेंडू तर 2 या धावसंख्येवर तो खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. शहबाज या ठिकाणी सुंदर चेंडू, टप्पा गुडलेन स्पॉटवरून थोडासा इनकटर पद्धतीचा चेंडूला हलकेसे टॅकल केला जातोय आणि यावर मात्र विचार केली तर 1 धाव पळून पूर्ण होते. आणि नक्कीच जर एक फायटिंग टोटल उभी करायची असेल तर तुम्हाला या ठिकाणी एक मोठी धावसंख्या उभी करावी लागेल आणि इक्का दुक्का धावाने कुठेतरी विचार केला तर एक 35-40 धावापर्यंत तुम्ही पोहोचू शकता.
या ठिकाणी जोरदार फटका, चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमारेखा पार, 1 2 3 4 चेंडू सीमारेखा पार, 4 धावा, चौकार. ज्या फटक्याची नितांत आवश्यकता होती, धावसंख्येला आकार देणारा फटका असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सुंदर फटका होता, थोडासा वाईट पद्धतीचा चेंडू टाकला होता फलंदाजाला बीट करण्यासाठी, परंतु अचूक टायमिंग साधलं जात आहे आणि चेंडू मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय तो सीमारेखा पार, 4 धावांसाठी. धावसंख्या झमकन वधरते 31 अशा धावसंख्येवर. 4 षटकांनी 2 चेंडूंचा खेळ हा माघारी परततोय. पाहिलं गेलं तर मतींकडून मोठ्या खेळीची अपेक्षा नक्कीच बाळगली जाते सर्व क्रीडा रसिकांकडून, आणि तेवढाच तुल्यबळ असा सलमान नावक फलंदाज नॉन ट्रॅक एंडला आपल्याला पाहायला मिळेल. शहबाज संपूर्ण स्पर्धेमध्ये सुंदर गोलंदाजी केली, तो शहबाज या ठिकाणी आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पुढचा चेंडू शहबाज, या ठिकाणी वल्लव रे नकवा, वल्लव वल्लव, थोडीशी हवा घालणारा चेंडू या ठिकाणी फटकेबाजी पाहायला मिळते. आणि या ठिकाणी हा चेंडू मात्र निर्धाव. असं म्हटलं जाईल की एक चेंडू जर तुझा असेल तर दुसरा चेंडू नक्कीच माझा, अशा पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. 31 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात स्थिरावलेली हे षटक आहे 5वं प्रगतीपथावर. अजून एक षटक असेल ते बाकी. या ठिकाणी चेंडू खाली राहिला, चेंडू हलकेसे बॅटची कड घेतोय, 1 धाव निश्चित. दुसऱ्या धावेसाठी होतो का प्रयत्न? यस, अचूक फेक, परंतु या ठिकाणी यष्टीरक्षकाच्या ग्लोव्ज मध्ये तोपर्यंत 2 धावा या पळून पूर्ण केल्या जातील. हा दुसरा उपांत्य फेरीचा सामना या ठिकाणी खेळवला जातोय. नाईक ब्रदर्स वर्सेस महाराष्ट्र टायगर. नाणेफेकीचा कौल जातोय महाराष्ट्र टायगर संघाच्या बाजून. प्रथम क्षेत्ररक्षण करत आमंत्रित करतायत नाईक ब्रदर्सला. शॉर्ट पिच मध्ये चेंडू कारंजा उडालाय, स्वतः यष्टीरक्षक चेंडूच्या खाली, फलंदाज मतीनला या ठिकाणी बाद व्हावं लागतंय. 11 धावसंख्येवर 8 चेंडूंचा सामना करत मतीन बाद 4थ्या गड्याच्या रूपामध्ये 33 या धावसंख्येवर. अकबरजी नाईक चाचा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल अकबर चाचा आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. समोरून आहे पायऱ्या आहेत बघा. आपल्यासारखे बुजुर्ग व्यक्ती ज्या वेळेला अशा स्पर्धेमध्ये उपस्थित दाखवतात त्यावेळेला खरोखरच्या स्पर्धेला त्यानंतर सईदजी मुकादम हे उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हावं. सईदजी मुकादम. नवीन फलंदाज सकलेन. पाकिस्तानचा एक गोलंदाज आपण पाहिला होता सकलेन मुश्ताक, त्याची आठवण करून देणारा हा सकलेन नावाचा फलंदाज. या ठिकाणी पाहूया, गोलंदाजी नाही तर फलंदाजीच्या विश्वामध्ये तुला काम करायचंय. संघ थोडासा अडचणीत सापडलाय, मोठी धावसंख्या तुला उभी करायची आहे. अजूनही 7 चेंडू असतील हातामध्ये. 5वं षटक प्रगतीपथावर. 5व्या षटकाचा शेवटचा चेंडू असेल तो बाकी. आदरणीय सुहासजी पांचाळ यांचं या स्पर्धेच्या ठिकाणी आगमन होत आहे. अनेक मान्यवर या ठिकाणी. सुंदर फटका, चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमारेषेच्या दिशेने. 1 धाव पळून पूर्ण केली आहे, 2री धाव पळून पूर्ण केली आहे. पाहूया 3ऱ्या धावेसाठी होतोय का प्रयत्न. 3री धाव पळून पूर्ण. जोपर्यंत चेंडू अडवून फेकेल तोपर्यंत यशस्वीरित्या 3 धावा या पळून पूर्ण केल्या जात आहेत. आणि नक्कीच एक चांगला शॉट सिलेक्शन मी म्हणेन. फटक्यासाठी जागा पाहिली, ज्या जागेवर क्षेत्ररक्षण नव्हता त्या ठिकाणी हलकेसे टॅकल केलाय. चेंडू सीमारेषेजवळ पोहोचतच होता तोपर्यंत चेंडूला अडवलं गेलं आणि या ठिकाणी 3 धावा. 3 धावाने धावसंख्या पुढे नक्कीच वधारेल. 4 गडी तर तंबूच्या रस्त्याला अगदी आपण स्क्रीनवर पाहू शकता. जणू की बाउंड्री लाईन चेंडू पार करेल असं वाटत असतानाच या ठिकाणी चेंडू हा अडवला जातोय. 3 धावाने धावसंख्या मात्र पुढे सरकते. 10 होत आहेत त्या
36 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात 5वं षटक या ठिकाणी समाप्ती होते. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात धावफलकावर पाहायला मिळतात. फांदीवर बसलेल्या पक्षाला फांदी तुटण्याची भीती नसते, कारण त्याला माहीत असतं आपल्या पंखांच्या बळावरची ताकद, तीच पंखांच्या बळावरची ताकद अनुभवायला मिळते. 36 धावा, अजूनही 6 चेंडूंचा खेळ असेल बाकी. पण या 6 चेंडूंमध्ये मोठं षटक जर गणलं गेलं, 50 पर्यंत धावसंख्या गेली, तर हा सामना मात्र रोमांचक स्थितीत आपल्याला पाहायला मिळेल. 6वं षटक शाकीर घेऊन येतोय. संपूर्ण स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर शेवटचं षटक हे शाकीरकडे दिलं गेलं. या ठिकाणी एक जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, एक धावचीची संधी, एक नाट्यमय या ठिकाणी घडामोडी या मैदानावर घडताना पाहायला मिळत आहेत. काकापीर क्रिकेट क्लब सौंदळ आयोजित ही मानाची भव्य दिव्य स्पर्धा सौंदळ प्रीमियर लीग अर्थात SPL. या ठिकाणी पुन्हा लोअर फुल टच पद्धतीचा चेंडू, एक धावचीची संधी हुकवली जाते. यष्टी रक्षकाच्या हातातून चेंडू निसटतोय. एक चांगली संधी दवडली जाते. आणि या ठिकाणी थोडेसे दोन्ही फलंदाज पंचांशी बातचीत करतायत. मी तर म्हणेन यवदले मालवणीत एक मन आहे, यवदलेला साधत तर दळीदर कित्याक बाधत. आणि यवदलेला साधायचं असेल आणि दळीदर बाधायला नको असेल तर नक्कीच तुम्हाला त्या पद्धतीचा खेळ हा करावा लागेल. नक्कीच. आणि खरोखरच या मानाच्या स्पर्धेमध्ये आपण सर्वजण आनंद लुटतोय. या क्रिकेटच्या पंढरीची सेवा काकापीर क्रिकेट क्लबच्या माध्यमातून साकारली जाते. आज 5वा म्हणजे अंतिम दिवस या स्पर्धेचा. पुन्हा एकदा शाकीर शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू फिरकावलाय. पाहूया काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूची फेक करतोय. तोपर्यंत दुहेरी धावांची लहर, थोडासा यष्टी रक्षकाच्या हातातून चेंडू निसटतोय. तोपर्यंत यशस्वीरित्या 3 धावा पळून पूर्ण केल्या जातात. पुन्हा एकदा मालवणी म्हणीची आठवण करून देतोय. लाखाची केल्यान खाक आणि गोलंदाजाच्या हाताक पडला भाक असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. धावसंख्या पाहिली तर 2 धावा या ठिकाणी पळून पूर्ण केल्या जात आहेत. नासिरजी गोलंदाज यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांना विनंती आहे, आदरणीय नासिरजी आपण व्यासपीठावर यायचं आहे आणि स्थानापन्न व्हायचं आहे. अनेक मान्यवरांची मांदियाळी यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. त्याचं कारण पण आहे, काही क्षणातच आता अंतिम थरार अनुभवणार आहोत आणि या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण अंतिम थराराला सुरुवात करणार आहोत. हा चेंडू पाहूया. 1 धाव, दुसरी धाव यशस्वीरित्या पळून पूर्ण केली जाते. दुसरी धाव पळून पूर्ण केली जाईल. धावसंख्येचा विचार केला तर थोड्या वेळाने सरकते म्हणजे 41 धावसंख्येवर धावसंख्या पाहायला मिळेल. अजूनही 2 चेंडूंचा असेल तो खेळ बाकी. 2 चेंडूंमध्ये पाहूया एखादा मोठा फटका पाहायला मिळेल का. या ठिकाणी सुंदर असा फटका पाहूया. चेंडू ट्रॅव्हल करतोय, जाईल का सीमारेषेच्या दिशेने आणि नक्कीच चेंडू फरार होतोय. चेंडू सीमारेखा पार 4 धावांसाठी चौकार पाहायला मिळतोय. नक्कीच या चौकाराने थोडीशी सन्मानजनक स्थिती निर्माण केली गेली आहे. 4 धावांनी धावसंख्या 45 वर पोहोचतोय. अजूनही एका चेंडूचा असेल खेळ बाकी. 5 चेंडू माघारी पडतायत. शेवटचा चेंडू, या डावाची भैरवी घालणारा चेंडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी नासिरभाई गोलंदाज यांचं आगमन होतंय. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. नक्कीच या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेब आपण उपस्थित आहात. खरोखरच्या स्पर्धेला 4 चांद लागतात. शेवटच्या चेंडूवर एखादा मोठा फटका पाहायला मिळेल का. सलमान खेळतोय 7 चेंडूत 11 या धावसंख्येवर. या ठिकाणी सुंदर असा फटका नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. 1 धाव तर निश्चित. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक. 1 धाव, दुसरी धाव पळून पूर्ण केली जाते. 3ऱ्या धावेसाठी आहे प्रयत्न. क्रिकेटमध्ये ज्याला आत्महत्या संबोधली जाते तीच आत्महत्या या ठिकाणी 3री धाव घेताना फलंदाज बाद होतोय. मालवणीची एक मन जरूर सांगूची वाटता, जेचो पूर्वज राजी त्याकाच मिळतात काजी. हा काजीचा सीझन चालू आहे मित्रांनो. आणि जर का पूर्वज राजी असते तर नक्कीच 3री धाव ही पळून पूर्ण झाली असती. परंतु या ठिकाणी 2 धावा संघाच्या खात्यात जमा होतील.
आणि या ठिकाणी थर्ड अंपायर शॉर्ट रन साठी एक रिव्ह्यू मागितला गेलाय. पाहूया किती धावा या 45 नंतरच्या शेवटच्या चेंडूवर जमा होतील. आणि 2 धावा हे संघाच्या खात्यात जमा होतील. धावसंख्येचा मित्रांनो विचार केला तर 47 धावा या धाव फलकावर लावल्या जात आहेत. 48 धावा म्हणजे 8 धावा प्रति षटकामागे हे बनवण्याचं असेल आव्हान. नक्कीच 8 धावा या तुम्हाला बनवाव्या लागतील प्रति षटकात. जो संघ या सामन्यात विजयी होईल तो संघ हा अंतिम फेरीत दाखल होईल आणि त्यांची ग्रंथिका जुळणार आहे लबेक सौंदर्य संघाबरोबर. एखादा व्यक्ती जर गरीब कुटुंबात जन्माला आला तर त्याने स्वतःला कधी दोषी समजू नये, कारण ते त्याच्या हातामध्ये नसतं. पण मित्रांनो, एखादी व्यक्ती जर गरीब म्हणूनच मेली तर तोच दोषी असतो, कारण उभं आयुष्य त्याच्या हातामध्ये असतं. आणि गरिबी दूर करण्यासाठी या ठिकाणी आपलं आयुष्याचं प्लॅनिंग, आपल्या कुटुंबाचं प्लॅनिंग करताना आपण हार्डवर्क करून कधी मोठे होत नाही, आपल्याला स्मार्ट वर्क करावं लागेल. यश म्हणजे छोटी गोष्ट नाही, परंतु छोट्या छोट्या गोष्टी समजून घेऊन त्याचा जर वापर केला तर यश तेवढंही दूर नाही. यशाचा विचार केला जर तुमचं सातत्य, प्रामाणिक प्रयत्न जर चालू राहिले तर ती एक दिवस लक्ष्मी माता या ठिकाणी नक्कीच जर विचार केला तर तुमच्या पायाजवळ लोटांगण घालण्यासाठी येतं. गोलंदाजीचा विचार केला तर गौरवने 2 षटकं टाकली आहेत, 11 धावा खर्च केल्यात, 2 गडी हे बाद केलेत आणि त्याच्या गोलंदाजीवर विचार केला तर 7 चेंडू हे डॉट निघालेत. इकॉनॉमीचा विचार केला तर 5.50 धावांच्या सरासरीने त्याने 2 षटकामध्ये 11 धावा दिलेल्या आहेत. तर 48 धावांचा असेल पाठलाग. नक्कीच एक मोठा सामना. लबेक संघाबरोबर आम्हाला दुसरा संघ कोणता मिळेल हे निश्चित करणारा हा सामना. या सामन्यानंतर या स्पर्धेचा हा महासंग्राम अंतिम थरार आपण अनुभवणार आहोत ह्या सौंदर्याच्या भव्य दिव्य मैदानावर. आपण या स्पर्धेचं आयोजन बघितलं तर नक्कीच कुठेतरी एक 2 लाख 3 लाखाची स्पर्धा या सौंदर्यासारख्या निसर्गरम्य गावामध्ये होते की काय याची प्रचिती यायला सुरुवात होते. सर्व मान्यवर व्यक्ती व्यासपीठावर स्थानापन्न आहेत. त्यांचं मी समालोचन कक्षामधून राजेश महोदय, माझे सहकारी समालोचक रमेश चव्हाण आणि अमोल यांच्या वतीने मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. आपण हे प्रक्षेपण पाहताय tenniscricket.in च्या माध्यमातून. गिरीशजी कोचरेकर त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी गुणलेखिकेचं महत्वपूर्ण काम आज सोनम चव्हाण मॅडम करतायत. आणि नक्कीच परवापासून इंटरनॅशनल प्रीमियर लीग ही मुंबईमध्ये खेळवली जात आहे आणि यासाठी आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचं भूषण म्हणून नक्कीच एकदा सर्व मान्यवर व्यक्तींना मी आवाहन करेन, एकदा जोरदार टाळ्यांनी ह्या आमच्या कन्येचं, रत्नागिरीच्या कन्येचं आपण स्वागत करूया. या रत्नागिरी गावचं भूषण आहे आज महाराष्ट्र. उद्या कालांतराने हेच चित्र आपल्याला IPL सारख्या किंवा बलाढ्य इंडियन प्रीमियर लीग सारख्या इंटरनॅशनल लेवलला त्यांचा झेंडा रोवून दे अशा शुभेच्छा नक्कीच मी समालोचन कक्षामधून देईन. सामन्याला सुरुवात होते मित्रांनो. 6 षटकात 47 धावा हे धावफलकावर लागल्यात. 48 धावांचं लक्ष असेल. प्रति षटकामागे 8 धावांची सरासरी राखण्याचं आव्हान. काय घडेल, काय बिघडेल, कोणता संघ अंतिम फेरीत दाखल होईल, कोणत्या संघाला आपला प्रवास याच ठिकाणी थांबवावा लागेल हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर मात्र नक्कीच बदल होतोय. यानंतरचं 3 षटकांचं समालोचन करण्यासाठी मी आमंत्रित करतोय माझे सहकारी समालोचक राजापूरचा एक बुलंद आवाज रमेश चव्हाण सर. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण राजेश सरांचा एक मालवणी बुलंद आवाज ऐकला होता. स्टॅच टू मॅच, खरोखर सुमधुर कॉमेंट्री
माळवदे सरांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळाली होती. आपण पाहूया जर सामन्याकडे वळणार आहोत. विजयासाठी 36 चेंडू 48 धावा असं या ठिकाणी आपला खेळ पाहायला मिळतोय. सुंदर चेंडू, सुंदर फटका, एका बाजूला फिरवून चेंडू बघूया जातोय किती धावांसाठी आणि पहिल्या चेंडूवर श्री गणेश हा केलाय. चेंडू जातोय सरळ सरळ सीमारेखा पार 6 धावांसाठी आणि या 6 धावेने धावसंख्या झपकन भर पडते. बिना गडेच्या मोबदल्यामध्ये 6 धावा. पहिल्या चेंडूवर खणखणीत दणदणीत षटकार आणि चेंडू मात्र सीमा पार. सुंदर चेंडू, गोरू चेला अशी जोडी म्हटलं जातं आणि चेला मात्र चांगली फलंदाजी या ठिकाणी करताना दिसतोय. ज्या फलंदाजाला लहानपणी बॅट घेऊन हातात शिकवलं होतं तोच मात्र आता फलंदाजी करताना दिसतोय. स्ट्रायकर एंडला पाहिलं गेलं तर दिलावर. सुंदर चेंडू, स्टेट ड्राईव्ह, चेंडू करत जाते मंडळाच्या दिशेनं. चेंडू अडवला जातोय. अडवून फेकेपर्यंत 1-2 या ठिकाणी मिस फील्ड पाहायला मिळते. त्याच मिस फील्डचं रूपांतर एकाच्या ठिकाणी 2 आणि 2च्या ठिकाणी आपण धावसंख्येत पाहिलं गेली तर धावसंख्या होते ती 9 धावा. या ठिकाणी 2 धावा पाहायला मिळत आहेत. दिलावर स्ट्रायकर एंडला दिलावर. सुंदर चेंडू, यॉर्कर लाईनचा चेंडू, स्वतःच्या बॉलमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न. ओहो, डायरेक्ट हिट व्हायला हवा होता पण आपण हवं होतं म्हणजे जर आणि तर याला क्रिकेटमध्ये महत्व नसतं. जे तुम्ही वर्तमान काळामध्ये कराल ते अतिशय महत्वाची गोष्ट असते. 4 चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय. यानंतर धावसंख्या पाहिली तर 10 धावा. सुंदर चेंडू, स्टेट ड्राईव्ह, चेंडू डन करत जातोय सीमारेखा पार 4 धावांसाठी खणखणीत दणदणीत चौकार आणि चेंडू मात्र सीमा पार फरार. या ठिकाणी या 4 धावेने धावसंख्येत झपकन भर पडते. खरोखर एक दणदणीत फटका होता, सीमारेषेचा वेध घेणारा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. थांबण्याचा इशाराच करत नाहीये. पॉवर प्लेचा फायदा. पुन्हा एकदा दणदणीत चौकार आणि चेंडू मात्र सीमारेखा पार फरार थरार. चौकार आणि चौकारच पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी आपण 185 वा चौकार आपल्याला पाहायला मिळाला होता. सलग 2 चेंडूवर 2 चौकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. धावसंख्या पाहिली गेली तर या ठिकाणी 18 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज सलमान दुसरं षटक प्रगती पथावर असताना सलमान. सुंदर चेंडू, सुंदर फटका, दिलावर ऑन फायर आणि आता मात्र सोन्याचा गोळा जमिनीला दान. होत्याचं नव्हतं झालं. परेश मात्र आज निराश केलं. या ठिकाणी झेल होणं गरजेचं होतं. धावसंख्या पाण्यासारख्या वाहत चाललंय. कुठेतरी लगाम लावणं गरजेचं होतं. कुठेतरी त्या वाहत्या पाण्याला अडवणं गरजेचं होतं. तसं काही होत नाहीये. धावफलक खालता झुलता. धावसंख्या 20. दुसरं षटक प्रगती पथावर असताना गोलंदाज सज्ज होतो. सुंदर चेंडू, घुटना टेक, तमाशा देख. आता मात्र पतंग उडालं होतं. चेंडू हवेमध्ये होता. पुन्हा एकदा एक चेंडू सुटता वाचला होता. अमीर पठाण यानं सुंदर झेल घेतला होता. फलंदाज तंबूच्या आसऱ्याला. फलंदाज मात्र तंबूच्या आसऱ्याला दिलावर तंबूच्या आसऱ्याला परतताना दिसतोय. निराश हताश होऊन दिलावर या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला. पहिला धक्का बसतोय 20 या धावसंख्येवर. अमीर पठाण सुंदर झेल घेतोय. मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये दिलावर तंबूचा आसरा पकडतोय. त्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जुरेज, ज्यानं मगाशी चांगली फलंदाजी केली होती. मगाच्या सामन्यामध्ये नाईट वॉचमन म्हणून वरती आला होता आणि आता मात्र तीच भूमिका त्याला करावीच लागते. टेस्ट क्रिकेटमध्ये आपला नाईट वॉचमन पाहायला मिळतो. इथे 6 षटकांच्या सामन्यामध्ये जुरेज
0 या धावसंख्येवर आत्ताच खेळायला आलेला स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतोय. सुंदर चेंडू, हो कलाईचा वापर केला जातोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चेंडू अडवला जातोय अडवून फेकेपर्यंत. तदपर्यंत पाहिलं गेलं तर 2 धावा या सुरक्षित पार होतात. धावसंख्येत 2 ने भर पडत आहे. धावसंख्येची फिगर पाहायला गेली तर 2वर 2 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये गोलंदाज सज्ज. सुंदर चेंडू, चेंडूला हलकेच तटवलंय. चेंडू ढकलून दिला तो एका धावेसाठी एका धावेवर समाधान मानावं लागतंय. तत्पर्यंत धावून फेकीपर्यंत 1 धाव निघते. सिंगल डबल मध्ये खेळ, कारण पहिल्या षटकामध्ये चांगल्या धावसंख्या आल्या असल्यामुळे या ठिकाणी शांत आणि संयमी खेळ केला जातोय. अरबाज स्ट्रायकर एंडला सज्ज होतोय. सलमानचा सुंदर चेंडू, चेंडू ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू जातोय बघूया किती धावांसाठी. सुरक्षित क्षेत्रामध्ये म्हणजे डी झोन मध्ये डिक्लेरेशन बॉक्स मध्ये चेंडू जातोय. धावसंख्येत 2 ने भर पडतोय. सिंगल डबल मध्ये खेळ या ठिकाणी संयमी आणि शांत खेळ अरबाज कडून पाहायला मिळतोय. जे चाललंय ते सरळ चाललंय, त्यामुळे वेगळं काही करण्याचा प्रयत्न अरबाज कडून आपल्याला पाहायला मिळत नाहीये. धावसंख्या होत आहे ती 25 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. धावसंख्या 25 आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सलमान गोलंदाज चेंडूवर सज्ज होतोय. सुंदर चेंडू, चेंडू टप्प्यापर्यंत उसळी घेणारा चेंडू. चेंडू ट्रॅव्हल होतोय सरळ सीमा रेषेच्या दिशेनं. कव्हर ड्राईव्ह आपल्याला खरोखरच चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू गेला तर सरळ सीमारेखा पार 4 धावांसाठी. या 4 धावेने धावसंख्येत झपकन भर पडली होती. आता आपण धावसंख्येकडे पाहिलं तर 29 धावा या धावफलकावर पाहायला मिळतात. अरबाज मात्र खरोखर यानंतर आपल्याला अंतिम सामन्याची लढत पाहायला मिळणार आहे. या सामन्यामध्ये विजय होणारा संघ म्हणजे जीतेगाव सिकंदर, हारेगाव घर के अंदर. त्यामुळे यामध्ये पराभूत होणारा संघ हा माघारी या स्पर्धेतून बाद होणार आहे. त्यामुळे परेश माळीच्या खांद्यावर जबाबदारी असणार आहे. परेश स्ट्रायकर परेश मटकर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. सुंदर चेंडू आहे. चेंडू बॅटची आतली काढा. डायरेक्ट हिट करायचं होतं, तसं काही होत नाहीये. आमिर पठाण चेंडू अडवतोय. संघासाठी धावा रोखून धरतोय. 23 चेंडू आणि 18 धावा असा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. अंतिम सामन्यामधलं चित्र आहे ते अजूनही 3 षटक प्रगतीपथावर. धावसंख्या 30 होते. सरासरी आपल्याला चांगली पाहायला मिळते. सुंदर चेंडू, सुंदर फटका, काय अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. SPL चा फटकार. चेंडू जातोय सरळ सीमा पार 6 धावांसाठी. खणखणीत साऊथ षटकार. काकापीर चॅम्पियन ट्रॉफीचा 110वा षटकार मारण्याचा मान अरबाज खान याला पाहायला मिळतोय. आपण जर पाहिला गेलं तर मॅन ऑफ द सिरीज कडे पाहिलं गेलं तर अरबाज आणि सफवान या दोघांमध्ये काटेकी टक्कर आहे. दोघेही मला वाटते चांगले फलंदाज आहेत. सुंदर चेंडू, सुंदर फटका, उलकावणी देणारा चेंडू. या ठिकाणी आमिर पठाणकडे चेंडू जातोय. पण आपण सफवानचा विचार केला तर सफवानकडे विकेट ज्यादा आहेत. अरबाजकडे पाहिलं केलं तर धावा ज्यादा आहेत. दोघांमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी लढत ही असणारच आहे. 11 धावांची गरज आहे. 21 चेंडू 11 धावा. ओहो, जुरेज पण मात्र मागे पडत नाही आहे. आणि आता मात्र जमिनीला सोन्याचा गोळा जमिनीला दान. जरूर मला वाटतं सगळ्यांच्या जोड्या फाटक्या दिसत आहेत. आणि आता मात्र चेंडू जमिनीवर दान होतोय. 1च धाव मिळते. धावसंख्या होते ती 38 धावा. अजूनही 10 धावांची गरज म्हणजे विजयासाठी 48 धावा. सरळ बॅट न होताना अरबाज मात्र माणसाचा गुणधर्मच आहे. सरळ होत असला तर माणूस वाकड्यात शिरायला बघतो. तेच मात्र अरबाज करतोय. सरळ बॅट न सरळ होत होतं आणि रिव्हर्स स्वीपचा फटका. लागली तर लाट नाही तर भैयाची खाट हे रिव्हर्स स्वीप फटक्याला म्हटलं जातं. पुन्हा एकदा धावसंख्येत 1 ने भर पडते. 19 चेंडू मध्ये 9 धावांची गरज आहे. गोलंदाज एंडवर सज्ज होतोय. या ठिकाणी अवांतर चेंडू. आता मात्र गोलंदाज दडपणाखाली आलेला दिसतोय. पंच अवांतर घोषित करतात. या ठिकाणी एका धावेवर समाधान मानलं. धावसंख्या होते ती 40. अजूनही 8 धावांची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क सज्ज होतोय. सुंदर चेंडू, चेंडू आलांद कार्पेट घेऊन गळ्यात जाणारा चेंडू बाउंड्रीच्या दिशेने जातोय. चेंडू जातोय त्या सुरक्षित क्षेत्राच्या दिशेने जातो. 1 धाव तर सुरक्षित. दुसरी धाव पूर्ण केली जात आहे. धावसंख्या होते ती 42.
अमोल सर. बेचाळीस धावा झाल्यात. अजून मला वाटते 18 धावांची गरज आहे. आपण ही स्पर्धा tenniscricket.in माध्यमातून आपण पाहत असतो. 18 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. राजेशजी माळवदे सर तसंच अमोलजी जमदाडे सर यांच्या माध्यमातून यांच्या सुमधीन वाणीतून आपण ही स्पर्धा ऐकत होतो. तसंच tenniscricket.in आणि आमची पंच कमिटी या सर्वांचं मी कौतुक करीन. काकापीर चॅम्पियन ट्रॉफीची हे सेमीफायनलचा दुसऱ्या सेमीफायनलचा हा थरार उपांत्य फेरीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. शादाब सुंदर चेंडू आहे. चेंडूला उलकावणी देणारा चेंडू. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेनं ट्रॅव्हल होतोय. चेंडू जातोय सरळ सीमा रेखा पार आणि 4 धावांसाठी. धावसंख्येत पाहायला गेली तर या ठिकाणी 187 वा चौकार आणि धावसंख्या 46. अंतर मात्र 2 धावांवर आहे. अंतिम सामन्यामध्ये जर प्रवेश करायचा असेल तर अरबाज आणि अंतिम सामना 2 धावांवर येऊन ठेपलाय आणि बाबा खान यांचं आगमन झालंय. त्यांचं या ठिकाणी बाबा खान या सामन्याकडे 2 धावांची. सुंदर चेंडू रिव्हर्स स्वीपचा फटका आणि दुसरा चेंडू जातोय सरळ 6 धावांसाठी. आणि दुसरा फायनलिस्ट मला वाटतंय मैदानामध्ये धावत येताना दिसत आहेत. यांच्याकडे फॅन फॉलोइंग मला वाटते कमी दिसत आहेत कारण फक्तच 11 जण धावत येत आहेत. असू देत. या ठिकाणी 2 फायनलिस्ट आपल्याला सापडलेले आहेत. आपण आतापर्यंतच्या या ठिकाणी नाईक ब्रदर्स संघाचं सुद्धा कौतुक करू. आतापर्यंतचा आपला प्रवास या ठिकाणी चांगला होता. थोडंसं कमी पडला सेमीफायनल मध्ये. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक. आणि आता आपल्याला जी अंतिम लढत पाहायला मिळणार आहे लबैक सौंदळ आणि महाराष्ट्र टायगर्स या 2 संघादरम्यान आपल्याला लढत पाहायला मिळणार आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी पाहिलं गेलं तर सलमान नाईक यानं 13 धावा जमा केल्या होत्या. मतीन नाईक यानं 11 धावा, अमीर पठाण 10, समीर नाईक 7 धावा. यानंतर खाली आपण बघितलं तर अरबाज खान यानं 11 चेंडू 39 धावा केल्या होत्या.